आज 29 जून 2026ला आम्ही मराठवाड्यातील सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी व पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर समोर धरणे आंदोलनाला बसलो आहोत। सन 2011-12 पासून आमच्या वाचनालयाचे वर्गबदल आणि अनुदान थांबवलेले आहे। ते चालू करण्यासाठी वारंवार बैठका निवेदनं मोर्चे झालेले आहेत। आम्ही शांतताप्रिय मार्गाने या ठिकाणी लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आमचं म्हणणं जेवढं आहे की जे शासनाने आमच्याकरता जाहीर केलेलं आहे, त्यांनी आमची 3 पट मागणी असता आम्हाला त्यांनी 40% अनुदान वाढ जाहीर केलेली आहे। त्यालाही कितीतरी दिवस झाले तेही अद्याप दिलं नाही। वर्गबदल जाहीर केलेलं आहे ते देत नाही। आणि आमचं म्हणणं आहे 46,000 खेडी महाराष्ट्रात आहेत, फक्त 11,155 वाचनालय महाराष्ट्रात आहेत, तर अद्यापही काही हजारो खेडी ही वाचनालय वंचित आहेत। ज्ञानार्जनाची ही काम करतात, मग तुम्ही नवीन वाचनालय मान्यता द्या, तर त्यांनी सांगितलं आम्ही 2,000 नवीन वाचनालय मान्यता देतो। परंतु या घोषणा विधानसभेत करूनही अद्यापही त्याची अंमलबजावणी नसल्यामुळे आम्ही आज या ठिकाणी शासनाला म्हणजे देवाभाऊला इशारा देतोय की याचा किती आमचा अंत पाहणार। आतापर्यंत 10 कर्मचाऱ्यांनी ग्रंथपालांनी आमच्या वाचनालयातच त्या आत्महत्या केलेल्या आहेत। यांचे अत्यंत तुटपुंजे पगार ऐकलं तर तुम्हाला एक वेगळी शंका आहे। 2,000 प्रतिमा पगार 5,700 वाचनाचा कर्मचारी मिळतोय। आणि म्हणून आमची या देवाभाऊला या देवाभाऊच्या सरकारला विनंती आहे की आमचा अधिक अंत पाहू नका, अजून किती आत्महत्या तुम्ही पाहणार आहात, एवढंच बोलतो। आणि आमचे हे प्रश्न तरी धसाच लावावे असे मी आपल्या चॅनलच्या बाबत विनंती करतो। काय नाव तुमचं? माझं नाव गुलाबराव मगर, सचिव जिल्हा ग्रंथालय संघ छत्रपती संभाजीनगर। ग्रंथालय चळवळी मोठ्या प्रमाणात लोकांना वाचनासाठी प्रवृत्त करत आहेत। वाचनातूनच सर्व काही घडत आहे। शालेय विद्यार्थी किंवा शालेय अभ्यासिका म्हणजे मुलांच्या नोकरीसाठी जे लागणारे साहित्य पुस्तक आहेत यासाठी सर्वतोपर्यंत तयारी करत आहेत। परंतु वाचनाचा कित्येक वर्षापासून अनुदान वाढ प्रश्न रखडलेला आहे। तुटपुंजे अनुदानावरती वाचनालय चालण्यासाठी मोठ्या परिश्रमाने कष्ट करावे लागत आहे। आजकाल जर पाहता प्रत्येक वर्षी महागाईचा दर दुप्पट वाढत चालला आहे, तरी पण पेपरचे बिल वाढत चालले, पुस्तकाच्या किमती वाढत चालले, GST प्रमाणे सर्व जागेचे भाडे वाढत चालले, लाईट बिल वाढत चालले। परंतु आमचे अनुदान जे पहिले आहे तेच आहे। मध्यंतरीच्या काळात शासनाने आम्हाला 40% वाढ केली होती, ते पण आम्हाला GR काउन्सिल आम्हाला आमच्या पदात काय दिले नाही। तर ही वाचन संस्कृतीचं वाढावी ह्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहेत। कुठेतरी शासनाने आम्हाला आधार द्यावा थोडा अनुदान वाढीचा आणि संस्कृती वाढण्यासाठी सहकार्य करावे ही आमची नम्र विनंती। काय नाव? उत्तम श्रीरंग तावरे, मुक्काम पोस्ट, पिंपळगाव, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव।